हाय नमस्कार, मी आकांक्षा. तुम्ही बघत आहात ब्राऊन टाऊन. आता सध्या सगळीकडे आपण बघतोय की निवडणुकीची धामधूम जी आहे ती दिसून येते. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमधून प्रभाग क्रमांक 4 मधून रोहित शिंदे उमेदवारीसाठी उभारलेले आहेत आणि त्यांच्याकडून आपण त्यांचा काय अजेंडा आहे आणि त्यांचं काय विजन आहे हे त्यांच्या भाषेतच जाणून घेणार आहोत. त्यांच्याकडून याबद्दल जास्ती माहिती घेणार आहोत. त्यांच्याशी आता आपण गप्पा मारूया आणि या चर्चेतून शेवट काय निघतोय. मतदान तर सगळ्यांनी जरूर करायचं आहे, पण निर्णय घेताना हा निर्णय योग्य असला पाहिजे आणि त्याचबरोबर प्रभागाच्या विकासासाठी असला पाहिजे. चला सुरू करूया. हाय रोहित, तुझा परिचय थोडक्यात आमच्या सर्व व्ह्यूअर्सना दे. माझं नाव रोहित रुपाली शंकर शिंदे. मी मिरजमध्ये राहतो, गुलमर्ग कॉलनी, टाकळी रोड. आणि शिक्षण माझं मिरजेत झालं, याच भागात शिक्षण झालं. मिरज सांगली या परिसरात शिक्षण झालं, कॉलेज झालं. आणि समाजकारणाची आवड बरेच वर्ष झालं समाजकारणात आहोत. विद्यार्थी चळवळ असेल, विद्यार्थी आंदोलनापासून ते रस्त्यांवरच्या सगळ्याच आंदोलनांमध्ये मी सहभागी आहे आणि आत्ता राजकारणात आहे. बरं, मग तुझं शिक्षण काय झालंय? माझं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालं आहे, डिप्लोमा. त्यानंतर माझी थोडी टेक्निकल फील्डमधनं आवड, थोडी सामाजिक कार्यात जास्त वाढल्यानंतर मी जर्नलिझम आणि BA मराठी केलं आणि डिप्लोमा इन ह्युमन राईट लॉ हे याचा पण अभ्यास केला. मग समाजकारणातून राजकारणाकडे कसा वळलास तू? कारणं बरीच आहेत, पण त्यातलं असं वाटतं की मला समाजकारण करत असताना राजकीय जो हस्तक्षेप असतो समाजकारणामध्ये आणि राजकीय एक वलय असणं खूप गरजेचं असं वाटायला लागलं. म्हणून राजकारणात यायचा निर्णय घेतला. खरं तर काही कामं सिस्टीममध्ये जाऊनच करावी लागतात आणि सिस्टीममध्ये जाऊनच बदल करावा लागतो, म्हणून सिस्टीममध्ये जायचं ठरवलं. बरं, मग या सिस्टीममध्ये जाताना तू आता बऱ्याच प्रभागांमधल्या लोकांशी, जनतेसोबत संपर्क साधला असेल. मग यामधून तुला कुठल्या समस्या दिसून आल्या? असं कोणत्या लोकांनी किंवा कोणत्या ठिकाणी तुला सांगितलं की बाबा इथं थोड्याशा समस्या आम्हाला जास्त दिसून येतात, यावर काम केलं पाहिजे आणि त्यावर तुझं विजन काय आहे? समस्या तर भरपूर आहेत. म्हणजे ज्या वेळेला मी वॉर्ड फिरत होतो, खऱ्या अर्थानं मिरज 4 नंबर प्रभाग आमचा फिरायला चालू होता. आम्ही पूर्ण प्रभागाचं एकदा गाडीवरून नुसता मी माझ्या मित्रांसोबत फिरत होतो आणि एकंदरीत सगळीकडे बघता आमच्या वॉर्डामध्ये 2 प्रकारचे 2 भाग आहेत. एक शहरी भाग आहे जो टोटल म्हणजे ब्राह्मणपूर एरिया हा आहे आणि तिथून पलीकडचा भाग आहे तो पूर्ण विस्तारित भाग आहे, तो गुंठेवारी आणि सगळ्या ह्याचे. त्यामुळं प्रॉब्लेम्स 2 प्रकारचे आहेत. एक शहरी भागाच्या अडचणी वेगळ्याच आहेत, एक विस्तारित भागातल्या अडचणी वेगळ्याच आहेत. विस्तारित भागांमध्ये तशी डेव्हलपमेंट दिसून येत नाही. डेव्हलपमेंट इन द सेन्स काय, रस्ते, लाईट, पाणी, ड्रेनेज ह्या ज्या बेसिक सोयीसुविधा आहेत ह्या काही प्रमाणात आहेत आणि काही प्रमाणात त्या काही ठिकाणी पोचल्या पण नाही आहेत. जिथं जिथं सोयीचं करता येईल, जिथं जिथं नगरसेवकांच्या जवळचे काही लोक असतील, नगरसेवकांच्याकडं ते काम जातं, त्याला एक वोट बँक असेल, त्या वोट बँक विचार करून करून त्या ठिकाणी कामं केली गेली आणि काही ठिकाणी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं गेलं. आणि असे खूप साऱ्या अडचणी वेगवेगळ्या प्रभागांमध्ये आहेत. जसं ब्राह्मणपूर एरियामध्ये ट्रॅफिकची अडचण खूप आहे, रस्ते विस्तारीकरणाची अडचण आहे, रस्ते बारके व्हायला लागले आहेत, लोकांना जायला यायला अडचणी असतात, गाड्या रस्त्याला लागल्या असतात, 4 व्हीलरसाठी जागा नसते. आता बऱ्यापैकी सगळ्यांच्या घरात 4 व्हीलर आल्या आहेत, सगळ्या गाड्या रस्त्यावर, ट्रॅफिकचा आणणारा प्रॉब्लेम हा खूप अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या अडचणी आहेत. अडचणी खूप आहेत, त्याला फक्त मार्ग काढायला नगरसेवक आणि सगळ्याच राजकीय लोकांची एक इच्छा पाहिजे. बरोबर. मग यामध्ये तू जेव्हा समस्या बघितल्यास तर यावर तुझी उत्तरं काय आहेत आणि समजा तू निवडून आलास आणि त्यानंतर तू कशा पद्धतीने या उत्तरांसाठी काम करणार आहेस? मुळात मी हा कधीच दावा करणार नाही. प्रॅक्टिकली सांगायला गेलं तर मी या प्रभागातल्या सगळ्याच समस्या 5 वर्षात संपवेन. कधी समस्या संपणार नाहीत. काही समस्या राहतील, काही समस्या सुटतील. म्हणजे मी असं म्हणेन की समस्या फक्त बदलल्या पाहिजेत. म्हणजे महानगरपालिका स्थापना 27 वर्षापूर्वी झाली, त्यावेळेला 27 वर्षापूर्वी पण आम्ही रस्ते, लाईट, पाण्यासाठीच भांडत होतो. आज 27 वर्षानंतर पण आम्ही रस्ते, लाईट, पाण्यासाठीच भांडतोय. म्हणजे अजूनही आम्ही आम्हाला अजूनही आमच्या महानगरपालिकेला हे नाही कळत की आमची महानगरपालिका तयार होऊन 27 वर्ष झाली असतील तर आम्हाला थोडं ह्याच्या आमच्याकडे व्हेकलसाठी म्हणजे ट्रान्सपोर्ट जे आहे पब्लिक ट्रान्सपोर्टकडे वळलं पाहिजे, किंवा महानगरपालिका क्षेत्रांमध्ये एखादं क्रीडांगण असलं पाहिजे मोठं, महानगरपालिका क्षेत्रांमध्ये एखादं गार्डन असलं पाहिजे, महानगरपालिका क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या लायब्ररीज असल्या पाहिजेत. आणि मग आम्ही पुढचा विचार करतच नाही. अजून आम्ही रस्ते, लाईट, पाणी इथं अडकलो.
बदल म्हणजे मी असं करेन की मी असं म्हणेन की मी नगरसेवक झालो तर पहिला हा प्रश्न संपवून टाकेल. झाले एकदा रस्ते एकदाचं काय टाउन प्लॅनिंग करेन. तुमच्या रस्त्यावरून काय काय जाणार आहे तर पाण्याची पाईप जाणार आहे, ड्रेनेजची पाईप जाणार आहे, ती एकाच वेळी ड्रेनेजची पाईप मोठी घालून ठेवेन. आत्ता जे ड्रेनेजच्या पाईपच्या नावाखाली जे काय 4 इंचाच्या पाईपा छोट्या छोट्या घातल्यात, ह्या जागी मी 6 इंचाच्या 8 इंचाच्या जिथं वस्ती वाढली तर काय करावी लागेल असं एक पुढच्या 25 ते 30 वर्षाचा विचार करून सगळ्या सुविधा करून एकदाच रस्ता करून ठेवेन. परत ते मी रस्ता मागायला यायचं नाही, परत तो उकरायचाही नाही. ह्याच्या अजेंड्याखाली आपण ते प्रश्न संपू. मग तुमचा पुढचा प्रश्न असा असेल की बाबा हां इथं पाणी साठतं किंवा रस्त्यावरनं पाण्याचा निचरा होत नाही, तर ती अडचण असेल. बदलत जाऊ देत ना अडचणी. आम्ही अजून त्याच खड्डे, तेच रस्ते, त्याच अडकलोय. तू एक मुद्दा फार छान सांगितलास याच्यामध्ये की रस्ते केले जातात आणि परत पाईप टाकण्यासाठी उकरले जातात. रस्ता करून 4 दिवस झाले नाहीत की उकरलेले दिसतात आपल्याला. या सगळ्या गोष्टी तर आल्या प्रभागामधल्या. या बेसिक समस्या ज्या तू सांगितल्यास त्या खरंच गरजेचं आहे की एका झटक्यात त्या संपवल्या पाहिजेत, कारण अजूनही आम्ही बेसिक्समध्ये अडकलोय. आणि या सगळ्यामध्ये कुठेतरी या गोष्टी दिसून येतात. जो आपला युवक वर्ग आहे तो पुण्या मुंबई साईडला वळतोय की तिथं गेल्यानंतर आपल्याला जास्ती सोयीसुविधा मिळतील, आपण रोजगाराच्या संधी तिथं निर्माण करू शकतो. पण अजून आपण इथंही या गोष्टी निर्माण करू शकतो. आणि जसं तू व्यवसाय करतोयस तर तू युवकांना व्यवसायाच्या दृष्टिकोनातून असेल किंवा रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून असेल, तू त्यांना कशा पद्धतीनं निवडणुकीनंतर किंवा उमेदवार निवडून आल्यानंतर कशा पद्धतीनं तू त्याला मदत करशील? मुळात म्हणजे काय माझा हा नेहमी म्हणजे मी असं नेहमी सांगत असतो की आपल्याकडचा युवक हा का वळतोय पुण्या मुंबईसारख्या मोठ्या शहरांकडे, आपल्या शहरात त्या संधी का उपलब्ध नाही आहेत, तर त्या उपलब्ध आपण करून दिल्या पाहिजेत. आता हे मला असं वाटतं की पारंपरिक प्रस्थापित राजकारणी जी लोक आहेत, स्वतः राजकारणी झाले, आपल्या पोराबाळांचं भलं केलं, त्यांनाही नगरसेवक केलं, कुठंतरी पद्धत दिली, कुठंतरी शिक्षण संस्था दिल्या, तयार करून दिल्या आणि ती सेट केली. आणि आमची तरुण पोरं ह्या विजनकडे कधी बघितलंच नाही. आमच्या तरुण पोरांनी एक तरुण असा झाला की तो याच राजकारण्याच्या मागं फिरून स्वतःचं आयुष्य बरबाद करून घेतलं. नाहीतर दुसरा तरुण असा झाला की माझा राजकारणाशी संबंध आहे म्हणून तो पुण्या मुंबईला गेला, मी राजकारण काय करणार नाही. पण मला असं वाटतं की एव्हरी पर्सन इज अ पॉलिटिकल पर्सन, हा सिद्धांत आहे. जगभरातला प्रत्येक माणूस हा राजकारणी आहे आणि त्याच्या आयुष्याला राजकारण जोडलेलं आहे, हे सत्य आहे. तर मला असं वाटतं की तरुण सगळ्या मुलांनी मिळून जर ह्याच्याकडे लक्ष दिलं राजकीय लोकांच्याकडं आणि त्यांना जाब विचारला की आम्हाला रोजगार का नाही निर्मित होत इथं, का आमच्याकडे IT कंपनीज येत नाहीत, का आमच्याकडे विमानतळ होत नाही, का आमच्याकडे विद्यापीठ येत नाही. आज आमच्या शहराच्या शेजारी इचलकरंजी नावाचं शहर आहे जवळच. इकडं मिरजेपेक्षाही सांगली थोडं पुढं जातं. म्हणजे असं मला नेहमी वाटतं की मिरजेपेक्षा सांगली म्हणजे डेव्हलप व्हायला लागले. कोल्हापूरसारखं शहर इथून 50-60 किलोमीटर आहे. जर हे डेव्हलप होत असेल तर आज आमचं शहर का माग आहे, हा प्रश्न तरुणांना पडला पाहिजे. आमच्याकडे रोजगार निर्मिती का होऊ शकत नाही. आम्ही छोटासा प्रोजेक्ट म्हणजे मी आता म्हणतो ना, मी जर निवडून आलो तर मी हा प्रोजेक्ट नक्की करणार आहे. ओला सुका कचरा व्यवस्थापनामध्ये सुका कचऱ्यापासून गांडूळ खत निर्मिती असेल किंवा वेगवेगळे म्हणजे गांडूळ खत निर्मिती असेल किंवा कंपोस्ट खत निर्मिती असेल, असे जे प्रोजेक्ट्स आहेत हे तुम्ही त्या लोकांना विश्वासात घेऊन लोकांसोबत बोलून तिथल्या त्या घरातल्या महिलेसाठी आर्थिक नियोजन करू शकता. तुम्हाला कोणाची लाडकी बनवायची गरज लागत नाही. त्यामुळे आम्हाला असं म्हणायचं की असे जर व्हिजन ठेवणारे नेते असतील तर रोजगार निर्मिती नक्की होऊ शकते. मी तरुणांना एवढंच सांगेन की तुम्ही निराशावादी होऊ नका. माझं शहर मला सुधारवायचं आहे तर मला इथल्या राजकीय नेत्यांना, इथल्या लोकांना जाब विचारावं लागेल. आणि ते जाब विचारणारे लोक जोपर्यंत तरुण तयार होणार नाहीत तोपर्यंत हे राजकीय नेते तुमच्या डोक्यावर असंच बसून नसतील आणि आपली घरं भरतील. तुम्हाला नाही उत्तर मिळणार त्याचं. तू मुद्दा खूप छान उचललास. यामध्ये आपण बघतोय की आतापर्यंत जसं आपण मगाशी बोललो की बेसिक्समध्ये अडकलेलो आहोत आणि यामध्ये अजूनही पर्यावरणाकडे दुर्लक्ष केलं जात आहे. मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये बघायला गेलं तर ओला कचरा आणि सुका कचरा हा वेगळा टाकला जातो आणि जर तुम्ही नाही टाकला तर त्याच्यासाठी फाईन सुद्धा आहे. आपल्याकडे गाडी येते, ओला सुका कचरा वेगवेगळीकडे टाका असं सांगितलं जातं, पण अजूनही आपण एकाच बॅगेमध्ये आणि ती पण कॅरी बॅग यूज करतो आणि त्याच्यात टाकलं जातं. याकडे तू कशा पद्धतीने बघतोयस आणि पर्यावरणासाठी तू काय करशील? मी हे सांगेन की मी काही भागात गेलो होतो, त्या भागांच्या लोकांच्या तक्रारी अशा होत्या की आमच्याकडं गाडी एकतर घंटागाडी येते पण ती 4 दिवसातून 5 दिवसातून एकदा येते. घंटागाडीचं जे पुकारणं असतं 4 नंबर प्रभागात तर खास करून सांगतो की
ओला व सुका कचरा वेगळा करा, प्लॅस्टिक वेगळं करा, आणि प्लॅस्टिक वेगळं करत असाल तर फोन करून सांगा, गाडी प्लॅस्टिक न्यायला घरापर्यंत येईल. बऱ्याच भागातल्या बऱ्याच लोकांचं मत असं आहे की आम्ही प्लॅस्टिक वेगळे करतो, गोळा करताना प्लॅस्टिक वेगळं करून गोळा करतो, आणि ज्या वेळेला आम्हाला गाडी न्यायला त्याला ज्यावेळेला 2 वेगळे वेळ देतो त्यावेळेला ते एकत्र करून भरतात. मग आम्ही वेळ करून काय फायदा आहे. मला असं म्हणायचं की जर नियोजन आपण केलं, महानगरपालिकेने लक्ष घेतलं, आणि मी हेही सांगतो, राजकीय क्षेत्रात भाग सिस्टीममध्ये जाण्याचा निर्णय घ्यायचं कारण पण हे आहे माझं. प्लॅस्टिक मुक्त वातावरण व्हावं, आपला प्रभाग व्हावा, आपलं शहर व्हावं, यासाठी आम्ही प्रयत्न करत असताना ज्या सिस्टीमसोबत आम्ही बोलत होतो, ज्या सिस्टीमसोबत आम्ही डील करत होतो, ती सिस्टीम ह्याच्याबद्दल सिरियसच नाही आहे, त्यांना याची जाणीवच नाही आहे. इतकी संवेदनशील सिस्टीम निर्माण असेल तर ही सिस्टीम बदलायची असेल तर आम्ही बाहेरून काय करू शकत. म्हणून आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला की ह्यात उतरायचं, ह्यात जाऊनच ही सिस्टीम साफ करायची. म्हणून आम्ही असं ठरवलं की इलेक्शनला उभं राहायचं. तर मी प्लॅस्टिक, माझा आमच्या अजेंड्यातला एक अजेंडा हाही आहे की आम्हाला प्लॅस्टिक मुक्त वॉर्ड तयार करायचं. आम्ही असं म्हणू की जर ते प्लॅस्टिक आम्ही एकत्र गोळा केलं, जर महिन्याच्या भराचं प्लॅस्टिक आम्ही जर गोळा केलं अख्ख्या वॉर्डातलं, तर त्यातून नवीन एखादी रोजगार निर्मिती होऊ शकते. अलीकडच्या काळात प्लॅस्टिकपासून डिझेल तयार करू शकतो, तुम्ही पेविंग ब्लॉक्स तयार करू शकता, वेगवेगळ्या म्हणजे वेस्टेज मटेरियलपासून खूप प्रोजेक्ट चांगले तयार होतात, आणि ह्यासाठी सरकार सबसिडी देते. आम्ही महानगरपालिकेला विनंती करू की तुमच्या इतक्या पडीक जागा किंवा इतक्या वेगवेगळ्या जागा आहेत, त्या ठिकाणी महानगरपालिकेला सोर्सेस, इन्कम सोर्स म्हणून पण तुम्ही वापर करू शकता या गोष्टीचा. तर त्या का करू नये. आम्ही देतो ना आयडिया, आमच्याकडे व्हिजन आहे त्या गोष्टीचा, आमच्याकडे माणसं आहेत, आमच्याकडे त्याच्या आयडियाज आहेत, तर आम्ही ते करेन ना. आम्ही तुमच्यापर्यंत हे पोच करू, ही सिस्टीम पोच करू. लोकांनी फक्त ठरवलं पाहिजे. बरोबर. आता आपण बघतोय, आतापर्यंत बघत आलोय की पिढ्यानपिढ्या नगरसेवक असतील किंवा राजकारणातली लोक ती ठरलेली आहेत. एक त्यांच्या पाठीमागचा जो माणूस आहे तो ठरलेला असतो, फक्त पुढचा फेस बदलला जातो. मग या सगळ्यामध्ये तुझं बॅकग्राऊंड बघायला गेलं तर तसं राजकारणातलं फार कोणी दिसून नाही आहेत. सामाजिक कार्यातून तू राजकारणात आलास, मग हे कसं ठरवलंस आणि हा निर्णय का घेतलास की मला राजकारणातच यायचं असं? मग काय सांगितलं असं की मला सिस्टीममध्ये जाऊनच बदल होईल त्याच्याबद्दल थोडे होप्स आहेत, आणि मी नक्की प्रयत्न करेन. मी असं नाही म्हणणार की मी आज सिस्टीममध्ये येईल, उद्या सिस्टीम बदलेल, शक्यच नाही. इतक्या वर्षाची जी सिस्टीम बनलेली आहे ती बदलायला मला माझ्यासारखी अजून खूप सारी लोक निवडून आणावे लागतील तिथं, मग मला एक सिस्टीम क्रिएट करता येईल. माझ्यासारखे माझ्याकडे बघून अनेक तरुण मुलं इन्स्पायर झाले पाहिजेत, ते राजकारणात आले पाहिजेत, त्यांनी राजकारणात सहभाग घेतला पाहिजे, आम्ही मिळून सिस्टीम बदलू. आणि ह्यासाठी मी राजकारणात घ्यायचं ठरवलं. दुसरी गोष्ट, बॅकअप म्हणला तर कोणी मला गॉडफादर नाही. ही जी काही लोकं आहेत, माझे मित्र मैत्रिणी सगळे, आमच्या भागातले महिला, सगळी लोक, हेच काय असेल ते माझे गॉडफादर. म्हणजे जनताच तुझ्या पाठीमागे उभी आहे, त्यामुळे आणि लढायला काही हरकत हां, आणि जनतेनं येस. आता आपण बघतोय की चिन्हासाठीची जी चुरस आहे ती खूप दिसून येते. अगदी बघायला गेलं तर 6-7 महिने आधीपासून प्रत्येक उमेदवार हा चिन्हाच्या पाठीमागे कुठेतरी पळताना आपल्याला दिसून येतोय. मग यामध्ये तू अपक्ष उभा आहेस, तर तू अपक्ष उभा राहायचा का निर्णय घेतलास आणि तुझं चिन्ह काय आहे? मी सगळ्यात पहिलं सांगेन की चिन्हांसाठीच्या लढायांमध्ये मला लाचारी पत्करायला पटत नाही. आम्ही जर शिवाजी महाराजांचं नाव, संभाजी महाराजांचं नाव अभिमानानं घेत असू, आणि मला तेव्हाच तो अधिकार आहे जर मी लाचारी पत्करत नसेल. त्यामुळे कुठलाही राजकीय पक्ष असू दे, लाचारी करायला मला जमत नाही. त्यामुळे मी जे काय उठाठेवी करत होते सगळे नगरसेवक, सगळे उमेदवार, इच्छुक उमेदवार पक्षाच्या तिकिटांसाठी, मी असं नाही म्हणणार की मी पक्षांकडे गेलोच नाही आणि मग मला गरजच नाही. मी नक्कीच काही पक्षांना अप्रोच झालो, त्यांना विनंती केली की मला असं असं आहे आणि माझे हे विजन आहे, मला असं असं काम करायचं आणि मला हे तुम्ही तिकीट द्यावं, मी तरुण म्हणून तुम्ही मला निवडून ह्यासाठी मदत करावी. तर त्यांना त्यांच्या गणितांमध्ये मी बसलो नाही. तर त्यांनी नाही म्हटल्यानंतर आम्ही माघार घेतली नाही. आम्ही म्हणले लढायचं, आम्हाला तुमची गरज नाही आहे, आम्हाला हेच दाखवून द्यायचं जनतेला आणि ह्या सगळ्याच प्रस्थापित नेत्यांना, सगळ्या पक्षाच्या म्हणतो की कामाच्या जीवावर तरुणांना संधी जर तुम्ही दिलात तर तरुण नक्की बदल करू शकतात. तुमच्याकडे येणाऱ्या हजारो कोट्यावधी रुपयांचे पैसे जे तुम्ही घेऊन तिकडे विकता आणि हजारो कोट्यावधी रुपये, लाखो कोट्यावधी रुपये देऊन तुम्ही लोकांना विकत घ्यायचं ठरवता पक्षवाले सगळे, तर त्याला पर्याय आम्ही देतो. आम्ही जनतेतनं उभं राहिलो, जनतेनं आम्हाला उभं केलं, जनता आम्हाला निवडून पण देईल आणि ती आमची ताकद आहे. आणि हे आम्हाला लोकांना सिद्ध करून दाखवायचं की तुम्ही व्हॅल्यू करत बसू नका, आमची किंमत लावू नका. प्रत्येक माणसाची तुम्ही किंमत ठरवताय 2,000 रुपये, 5,000 रुपये, 10,000 रुपये,
ही किंमत ठरते. म्हणजे आम्ही म्हणजे जनतेनं इतका स्वाभिमान विकलेला नाही आहे. अजून जनता जागी आहे, एवढी वाया गेलेली दिसत नाही आहे. तुमच्या संग फिरणारी 4 पिंडकी घेऊन फिरतात तुम्ही आणि त्यांचा जर दारूचा खर्च आणि जेवणाचा खर्च देताय म्हणून तुम्ही काय खूप भारी नाही, हे आम्हाला त्यांना दाखवून द्यायचं. म्हणून आम्ही अपक्ष उभारायचा निर्णय घेतला. जे काय होईल ते होईल, पण लढायचं तर लढायचं. आणि चिन्ह आम्हाला मिळालं रिक्षा. सर्वसामान्य घरातनं आणि सर्वसामान्य घरातल्या सगळ्या लोकांनी मिळून मला उभं केलं. तर सर्वसामान्यांची रिक्षा असते, त्या रिक्षा मला चिन्ह मिळेल हे मला खूप भारी वाटतं. की माझी रिक्षा ही शेवटच्या दिवसापर्यंत फिरणार आहे आणि अख्ख्या वॉर्डात फिरणार आहे. त्यामुळं आम्हाला पॉझिटिव्ह रिप्लाय, चिन्ह पोचवायला पण सोपं झालं. चिन्ह बरोबर. तू आता प्रभाग क्रमांक 4 मधून उभा आहेस, क गटातून, बरोबर? येस. तर यामध्ये अजून अशा बऱ्याच गोष्टी आहेत की प्रत्येक प्रभागामध्ये या गोष्टी घडल्या पाहिजेत. आता कसं आहे, आपण एकाच प्रभागाचा विचार करून नाही चालत, सगळ्यांनी एकत्र काम केलं. असं तुझ्यासारखे सुशिक्षित अजून 4 युवक जर उभारले प्रत्येक प्रभागातून, तर पूर्ण मिरजेचा जो काही कायापालट होईल तो बघण्यासारखा असणार आहे. येस. तर यामध्ये असं आपण बघतोय की उद्यानं जी आहेत किंवा काही अशी ठिकाणं आहेत, आपल्या इथं मंदिर आहेत, तर त्यांच्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे असं तुला वाटतंय का? आणि त्याबद्दल तुझं काय मत आहे? मी तेच म्हणजे आमचं मुळात माझं म्हणणंच ते आहे की तू तू आता मिरजेत राहतेस, मला तुम्हीच सांगा की किती गार्डन आहेत आपल्याकडे, किंवा आपल्या आता तू पण मुंबई पुण्याला असतेस, मी नाही मुंबई पुणे किंवा नाशिक, वेगवेगळ्या शहरात असतो. शहरातले आपले बाहेरच्या शहरातले आपले मित्र जर इथं आले, मित्रमैत्रिणी आले आणि त्यांनी कधी सहज म्हणलं की तर तुमच्या गावात काय मला दाखवायला चला, आहे आपल्या मिरजा शहरात काय दाखवण्यासारखं, किंवा एका ठिकाणी आपण जाऊन बसलोय, छान गप्पा मारल्यात, काहीतरी छान खाल्ले पिल्ले, असं असं नाही ना होऊ शकत, नाही आहे आमच्याकडं. हे मान्य केलं पाहिजे ना. आम्ही आज तरुण पोरं, आज आमच्या मिरजेतले कितीतरी तरुण पोरं पुण्या मुंबईला राहतात, त्यांचे मित्रमैत्रिणी ज्यावेळेला इकडे येतील त्यावेळेला त्यांना आपण दाखवू शकतोय काय इथं गांधी उद्यान, माझ्या वॉर्डातच आहे गांधी उद्यान, हे गांधी उद्यान दाखवायचं, किंवा आंबेडकर उद्यान एक त्यातल्या ते बरं आहे बसण्यासारखं, फक्त बसण्यासारखं, पण ते दुसरं काहीही नाही. याच्या व्यतिरिक्त काय आहे? कुठल्या वेळेत कुठं चिल्ड्रन्स पार्क आहे की बाबा हा लहान मुलं छान खेळतायत, काहीतरी करतायत, आणि एक आता नवीन काहीतरी एक ठिकाणी झाले, पण तिथेही सगळे अशा वातावरणात आहे की संध्याकाळी 5-6 नंतर तुम्ही जाऊ शकत नाही, सगळे नशा केल्यानंतर पोरं येऊन बसलेले असतात. कुठं आहे हे सेफ्टी आणि ह्या गोष्टी नाही आहेत ना. विरंगुळा केंद्र नाही. मी म्हणून म्हटलं ना, बेसिकमध्ये आपण एवढं अडकलं की आमच्याकडे विरंगुळा केंद्र नाही, एखादी जिम नाही, लायब्ररी नाही, कुठलं गार्डन नाही, काहीच नाही आमच्याकडे. आम्ही फक्त एवढंच समाधानी आहेत की आमच्या दारामध्ये नगरसेवक आले, आम्हाला भेटले. म्हणजे मी मध्ये परवा एक माझा व्हिडिओ व्हायरल झाला, त्यामध्ये ते सहज आम्ही बोलायला गेलो आणि तो व्हायरल झाला की खरंच आहे, लोकांना वाटतं की नगरसेवक आमच्या दारात आला, नगरसेवक घरला लग्नाला आला, मैत्रीला आला, म्हणजे आम्हाला खूप भारी वाटतं. नाही ना, नगरसेवक काम ते नाही आहे. दुसरं काम शिल्लक राहिलं, नगरसेवक रेशन कार्ड काढून द्या, दाखले काढून द्या, उत्पन्नाचे दाखले काढून द्या, हे नगरसेवकाची कामं नाही आहेत. लोकांना सांगावं लागलं आहेत आम्हाला, आणि हे मला माझ्या कामातून सांगायचं, म्हणून हा निर्णय. येस. तर या सगळ्या गोष्टी म्हणजे तुझ्या समस्या असतील, त्यावरची उत्तर असतील, एकूणच तुला ज्या प्रभागामध्ये गोष्टी दिसून आल्या आहेत, तर तू कन्क्ल्यूड कसं करशील आणि थोडक्यात तुझं विजन, तुझा अजेंडा आणि तुझं कन्क्ल्युजन म्हणजे कशा पद्धतीने यावर तू ठोस काम करणार आहेस हे कसं सांगशील? माझं सगळ्यात मेन हे सांगतो की मला प्रबोधनाशिवाय बदल होईल असं वाटत नाही. त्यामुळं प्रबोधन करणं हे खूप महत्त्वाचं आहे. मी सांगतो नेहमी की नगरसेवकांना 10,000 रुपये पगार असतो, हे माझं प्रबोधन आहे. मी लोकांना सांगणार आहे, नगरसेवकाला 10,000 ते 15,000 रुपये पगार असतो आणि नगरसेवक महिन्याला तेवढेच कमवतो. हजारो कोटी रुपये तो खर्च करू शकत नाही. त्याच्याकडे येणारा फंड कसा येतो, तो कसा खर्च करायचा असतो, हे मी लोकांना शिकवेन या 5 वर्षामध्ये. की कसा फंड खर्च करतात, कसं टेंडर निघतं, त्याच्याबद्दल काय काम केलं जातं, कुठले कामं केले जातात, कशी कामातनं पैसे कमवले जातात, त्यांची टक्केवारी कशी असते, यांचा मी निवडून आलो अगर नाही आलो तरी मी हे लोकांना शिकवणार आहे. आणि मला हे माहिती आहे की जोपर्यंत ह्या सगळ्या म्हणजे आमचं हे ठरलं आहे की निवडून आल्यानंतर पहिल्या 6 महिन्यांमध्ये हे सगळ्या अडचणी पूर्ण स्टडी करून त्याच्यावर काय काय उपाय करता येतील ह्याच्याबद्दल आम्ही काम करू. पहिले 6 महिने आमचं काम हेच असेल की ह्या सगळ्या अडचणींच्याबद्दल अभ्यास करू आणि काय कशा अडचणी संपवता येतील ह्यासाठी प्रयत्न करू. आणि त्यानंतर मग आम्ही कामाला सुरुवात करू. त्यावेळेला आम्ही आमच्या अजेंड्यामध्ये पण आम्ही खूप साऱ्या गोष्टी घेतल्या असं नाही. म्हणजे मी नवीन आहे, मी तरुण आहे, मला निवडणूक लढवायची आहे, मला नगरसेवक व्हायचं आहे. मी नगरसेवक झाल्यानंतर मी असं म्हणणार नाही की मी तर लगेच मेट्रो चालवतो आणतो, मी इथं PMPL सारखी बस सेवा उपलब्ध करून देतो, मी तर तुम्हाला काहीतरी एक मोठा मॉल बांधून.
असलं मी काही सांगणार नाही. मी एवढंच सांगेन, माझा प्रभाग, मी नगरसेवक झाल्यानंतर 4-5 गोष्टी करेन. एक पहिली गोष्ट असेल, जेवढ्या माझ्या प्रभागात सरकारी मराठी शाळा आहेत त्या सगळ्या शाळांचं इन्फ्रास्ट्रक्चर बदलेल. बरोबर, गरजेचं आहे फार. त्या शाळांच्या मध्ये अनुभव शिक्षण जे असतं, म्हणजे एक्सपिरियन्स बेस एज्युकेशन जे असतं, स्किल बेस एज्युकेशन जे असतं, हे त्या शाळांमध्ये इम्प्लिमेंट करायसाठी मी प्रयत्न करेन. कारण मी गेले जवळजवळ 8 ते 10 वर्ष एज्युकेशन सेक्टरमध्ये काम करतो. मुलांना कुठल्या भाषेत आणि कसं शिकवल्यानंतर मुलं शिकतात आणि ते ॲक्टिव्हली काम करतात, यासाठी आम्ही महाराष्ट्रभरातल्या आणि देशभरातल्या जे काही ह्यातले विचारवंत आहेत, खूप अभ्यासू लोक आहेत, ह्यांना इथल्या शाळांमध्ये आणू, त्यांच्यासोबत काम करू, एक प्रोजेक्ट क्रिएट करू आणि एज्युकेशन सिस्टीम 4 नंबर प्रभागाची नक्कीच वेगळी असेल. आणि मी हे शब्द देतो, आज ऑन कॅमेरा सांगतो की जर मी नगरसेवक झालो तर 4 नंबर प्रभागातल्या जेवढ्या शाळा आहेत तेवढ्या शाळांचं एज्युकेशन सिस्टीम ही तुम्हाला अख्ख्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतल्या कुठल्याही शाळेत दिसणार नाही, एवढी एज्युकेशन सिस्टीम इथली भारी असेल. हे आमचं पहिला अजेंडा असेल. त्यानंतरचा आमचा अजेंडा आहे प्लॅस्टिक मुक्त वॉर्ड. हे आम्ही ठरवतो आहे. आणि मी मगाशी म्हटलं तसं की प्लॅस्टिक मुक्त करायचं तर तू प्लॅस्टिकचा वापर काय करायचा, रिसायकल कसं करायचं, याच्यावरही आम्ही काम करतोयच. काही आपले तज्ज्ञ मंडळी आहेत त्यांच्यासोबत पण बोलून ठरवून आम्ही वॉर्डाचं अख्खं प्लॅस्टिक कसं गोळा करता येईल याच्यावर काम करू. आणि त्यानंतर आमचं असेल आरोग्य विषयावर. आरोग्यामध्ये आम्ही हे ठरलं आहे की जेवढ्या काही इथल्या PHC आहेत, ह्या सगळ्या PHCमध्ये चांगल्यातलं चांगलं इथं ट्रीटमेंट झाली पाहिजे, ह्यासाठी प्रायमरी ट्रीटमेंट झाली पाहिजे, यासाठी आम्ही प्रयत्न करणार. म्हणजे आज अवस्था प्रायमरी यांची अशी आहे की साधं बँडेज नाही मिळत, गोळ्या नाही मिळत, इंजेक्शन्स नाही मिळत, रेबीजचं इंजेक्शन नाही मिळत. आज अँटीव्हेनम, आमच्याकडं शेतमजूर आणि शेतीचा भाग खूप मोठा आहे, एखाद्याला साप जरी चावला तरी अँटीव्हेनम औषध म्हणजे सिव्हिलमध्ये नाही मिळत, तर प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये मिळालं पाहिजे. आणि ह्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. आरोग्य सेंटर आणि आरोग्यामध्ये आम्ही अंगणवाड्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लोकांची मागणी पण आहे अंगणवाडीची, तर आम्ही अंगणवाड्या देखील चालू करणार आहोत. कारण अंगणवाडी चालू केलं तिथून सुरुवात होते त्या लहान मुलांच्या सगळ्या शिक्षणाची आणि सगळ्याच गोष्टीची आणि त्यांच्या आरोग्याची पण. तर अंगणवाड्या पण सुरू करू. आणि त्यानंतर आमचा कचरा व्यवस्थापन हा खूप मोठा गोष्ट आहे. आमच्या वॉर्डातला कचरा व्यवस्थापनामध्ये आम्ही ओला आणि सुका कचरा वेगळे करू. पण आमचं त्याच्या पुढे जाऊन विजन माझं असं आहे की जो ओला कचरा असेल त्या ओल्या कचऱ्यापासून काहीतरी रोजगार निर्मिती किंवा अर्निंग सोर्सेस त्या महिलांना त्या घरातल्या होऊ शकतात. म्हणजे आमच्या काही मित्रांनं ओल्या कचऱ्यापासून गॅस निर्मितीचा प्रोजेक्ट केलेला आहे, तर त्यासाठी त्यांना करता येईल, त्यासाठी त्यांना मदत करू, त्यासाठी काय एखादी योजना राबवता येते बघू, किंवा त्यांच्यातून काय असं फंडिंग करून त्यांना करता येईल. तर लोकसहभागातून जेवढं करता येईल तेवढ्या गोष्टी आम्ही करायच्या ठरवलेल्या आहेत आणि ह्या गोष्टींमध्ये आम्हाला काम करायचं आहे. जर असं काम झालं तरच मला नगरसेवक म्हणून काम करायला मजा येईल. आता मी मी म्हटलं तसं खूप मोठं विजन, खूप मला भारी करणार आहे असं काही सांगणार नाही. मी हे करणार, एवढंच करेन 5 वर्ष. ते लोकांना पडतं तर पुढच्या वेळी लोकच मला म्हटले पाहिजेत की नाही रोहित तू काम केलंस, तू पुढच्या वर्षी पण इलेक्शन लढ. पण मला आता लोकांनी त्यासाठी निवडून दिलं पाहिजे. खरंच मतदान करणं हे खूप गरजेचं आहे आणि यामध्ये जर योग्य व्यक्तीला ते मतदान केलं तर नक्कीच तुमच्या प्रभागाचा, तुमच्या गावाचा आणि तुमच्या शहराचा विकास होऊ शकतो, हे यातून आपल्याला दिसून येते. तर तुम्हा सर्वांना हेच सांगेन मी की 15 तारखेला आपल्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे इलेक्शन्स होतात आणि 15 तारखेला नक्की वोटिंग करा. फक्त वोटिंग करताना 1-2 मिनटं असा विचार करा की आपण ज्यांना मतदान करणार आहोत तो मतदार तसा आहे का. निर्णय घेताना योग्य निर्णय घेतला तर पुढचे 5 वर्ष तुम्हाला मागं फिरून बघावं लागणार नाही आणि तो जो उमेदवार तुम्ही निवडून दिला आहे तो तुमच्या घरी आपसूक येईल, तुमच्या लग्नाला, कार्याला असेल, तुम्हाला बोलवावं लागणार नाही आणि तो येईल तेव्हा तो ताठ मानेने येईल, कारण त्यानं काम केलेलं असणार आहे तुमच्या प्रभागामध्ये. एक युवा नेता आता उभारलेला आहे आणि तो सुसंस्कृत, सुशिक्षित आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. युवकांसाठी तो काम करणार आहे असं त्याने शब्द दिलेला आहे आणि त्याच पद्धतीनं आता तो निवडणुकीला उभा आहे. तुम्हीसुद्धा निर्णय घेताना योग्य निर्णय घ्या आणि मतदान जरूर करा. तू इथे आलास आणि छान तू गप्पा मारल्यास, त्याचबरोबर तुझा जो अजेंडा आहे, तुझं जे विजन आहे ते सांगितलंस आणि पुन्हा एकदा फक्त तुझं चिन्ह काय आहे आणि तू कुठल्या प्रभागातून उभारला आहेस हे फक्त सांग. नमस्कार, मी रोहित शंकर शिंदे. मी प्रभाग क्रमांक 4मध्ये क गटात अनुक्रमांक 7ला रिक्षा या चिन्हावर लढतोय. माझं चिन्ह आहे रिक्षा, ऑटो रिक्षा. क गटात पिवळ्या बॅलेट पेपरवर 7 नंबरला नाव आहे आणि ते सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि मतदान जरूर करा.